एका गुरुकुलातल्या गुरुने आपल्या विद्यार्थ्यांना सांगितलं की 12 वर्षाचा तुमचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे, उद्या तुमची परीक्षा आहे आणि जो विद्यार्थी उद्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होईल त्याला मी माझी गादी देईन, माझा वारसदार ठरवेन. विद्यार्थी सगळे आनंदी झाले. वा, आपण आता गुरूंच्या गादीवरती बसणार, परीक्षा आहे उद्या. प्रत्येक विद्यार्थ्याला वेड होतं त्या ठिकाणी बसण्याचं, त्या सिंहासनावरती. खुर्ची कुठली असू दे ती माणसाला खुणवते, ती माणसाला आकर्षित करते. गुरूंनी सांगितलं तुमची उद्या परीक्षा आहे, जो परीक्षेत पास होईल त्याला मी माझी खुर्ची देईन, त्याला माझा उत्तराधिकारी घोषित करेन. म्हणल्याबरोबर सगळे विद्यार्थी आपापल्या घरी गेले. गावाच्या जवळच मठ होता, मठातनं घरी आले. रात्रभर अभ्यास केला, सगळ्यांनी अभ्यास केला. सकाळ झाली, 8 वाजता गुरूंनी यायला सांगितलं होतं. गावातनं सगळे विद्यार्थी मठाकडे निघाले. गावाच्या कडेला माळावरती मठ होता. चालत चालत पोरं मठाकडे निघाले. 8 वाजता यायचं होतं. बरोबर 8 वाजता सगळीच पोरं आली, पण एक पोरगा आला नाही. एक जण आला नाही. एक जण. कोण तो? सगळ्यात हुशार होता तो, सगळ्या विषयामध्ये प्रवीण होता तो, सगळ्या विषयामध्ये पारंगत होता तो, आज्ञाधारक होता तो, संवेदनशील होता तो, अत्यंत नियमाने काटेकोरपणे जगणारा विद्यार्थी तोच आला नाही. सगळ्यांना वाटलं बरं झालं तो हुशार विद्यार्थी आला नाही, आता आपला नंबर लागेल. 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले. विद्यार्थ्यांनी म्हटलं गुरुजी परीक्षा घ्या ना लवकर, एका माणसासाठी एवढी वाट पाहायची राहते का? गुरुजींनी म्हटलं थांबा थांबा, दूरवरनं कोणीतरी येतंय, मला भास होतोय, मला दिसतंय, दूरवर बघा, तिकडे बघा. पळत पळत धापा टाकत, घाम गाळत, घाम पुसत तो मुलगा येत होता. आल्याबरोबर गुरूंनी त्याला विचारलं, का रे परीक्षेच्या दिवशी एवढा उशीर? सगळे विद्यार्थी 8 ला बरोबर आले आणि तू तासभर लागलं तुला येण्यासाठी? मुलांनी उत्तर दिले, तसं नाही गुरुजी, मग सगळ्यांसोबत मीही निघालो होतो. मग काही नाही, आपल्या मठाकडे जो रस्ता येतो ना, त्या रस्त्यावरती खूप काही काटे पेरलेले होते. फणगऱ्याच्या फणगऱ्या, बोरीचे पाटे, याचे पाटे, सगळे काटे होते, दगड होते आणि तो रस्ताच बंद पडला होता. काटा कुठ्यांनी भरला होता. मी त्या मार्गावरले सगळे काटे बाजूला सारले, सगळे दगड बाजूला सारले, म्हणून मला येण्यासाठी वेळ झाला. गुरुजींनी म्हणलं शब्बास, बरोबर आहे, तू परीक्षा पास झालास, हीच परीक्षा होती म्हणून सांगितली. दुसरी परीक्षा हीच परीक्षा. जो मार्गावरले काटे काढतो तोच धर्मात उत्तराधिकारी बनू शकतो. बाकीच्या पोरांना प्रश्न विचारला गुरुजींनी, काय रे तुम्हाला काटे दिसले नाही, तुम्हाला दगड दिसली नाही? पोरं रुबाबात म्हटली, तसं नाही, दिसली आम्हाला, पण आम्ही शॉर्टकट आणला. धर्मामध्ये शॉर्टकट नाही, कुठेही असेल पण धर्मात नाही. मी सांगत होतो, दीक्षेला सगळी मुलं बसली आणि सांगितलं गुरूंनी, उरलिंग स्वामींनी, की तुम्हाला प्रत्यक्ष परमात्मा तुमच्या तळहातावरती मी ठेवतोय, देव तुमच्या तळहातावरती. बघा, मंदिरातल्या देवांमध्ये आणि इष्टलिंगामध्ये फरक आहे, अंतर आहे. कोणचं अंतर आहे? पूर्वीच्या काळी आपली पोरं जेव्हा मुंबईला, पुण्याला, कोल्हापूरला असायची ना, आपल्याला त्यांना बोलायचं असलं तर आपण एसटीडी कडे जायचो, बरोबर, लँडलाईनला. पुढे जायचो आपण, कारण घराघरात फोन नव्हते, लँडलाईनचा फोन असायचा आणि आपण जायचो. आणि मग कोणीतरी त्या एसटीडीत बसलेलं असायचं. आपण म्हणायचो, हो का, हे असा असा नंबर आहे, माझा पोरगा आहे, माझी सून आहे, माझी मुलगी आहे, वगैरे वगैरे. तो नंबर घ्यायचा, नंबर दाबायचा.
लागला तर लागला, नाही तर कॉल जम्प व्हायचा, रॉंग नंबर लागायचा, पण बिल पडायचं फिक्स. भांडणं पण व्हायची कधी कधी, बोलणं झालं नाही, बिल कस काय ते आम्हाला माहित नाही, दिसतंय ना, काढ पैसे. लँडलाईन आणि पुढे टेक्नॉलॉजी थोडासा बदल झाला, मोबाईल आलं. काय आलं? मोबाईल. मोबाईल मध्ये मग आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा, जिथं पाहिजे तिथं, जसं जमेल, जितका वेळ जमेल तितका वेळ आपण डायरेक्ट कोणालाही, ज्याला पाहिजे त्याला बोलू शकतो. बरोबर आहे ना? लँडलाईन तिकडे जायची गरज आहे का? आता मध्यस्थीची गरज आहे का? कोणीतरी लावून देतो का? आपणच लावतो. तसं देशभरातली मंदिरं आणि त्या मंदिरातल्या मूर्त्या या आमच्यासाठी लँडलाईन आहेत, पण बसवण्णांनी दिलेलं इष्टलिंग हे मोबाईल आहे. थेट परमेश्वराशी बोलू शकतो आपण, थेट परमेश्वर. मध्यस्थी ठेवला नाही म्हटले, स्वतः भूक लागल्यानंतर स्वतः जेवण करतो, मध्यस्थी ठेवत नाही, स्वतःची लेकरं बाळ स्वतः जन्माला घालतो. तसं आपल्या परमात्म्याची पूजा आपणच करायची. आणि म्हणून इष्टलिंग जनक झाले बसवण्णा, माणसाच्या तळहातावरती प्रत्यक्ष कल्लेश्वराला बसवलं आणि सांगितलं, शरीरच मंदिर आहे, पाय हेच माझ्या शरीररूपी मंदिराचे खांब आहे, मस्तक माझं शरीररूपी मंदिराचा सोन्याचा कळस आहे, माझ्या गळ्यातला इष्टलिंगच माझा परमात्मा आहे, माझं देह हेच मंदिर आहे, मला अन्य मंदिरांची आवश्यकता नाही, देवच मंदिर आहे आमचं. आणि म्हणून दीक्षा देव बनण्यासाठी, शिव बनण्यासाठी, शिवपूजा देव बनण्यासाठी आहे. मी काल तुम्हाला सांगितलं, जगावेगळी इष्टलिंग पूजा, स्वतःची पूजा, आत्मपूजा आहे. सगळ्या पूजा बाह्य पूजा आहेत, देवपूजा आहेत. पण माणसाने माणसाची केलेली सगळ्यात मोठी आत्मपूजा म्हणजे इष्टलिंग पूजा आहे. ती माणसांची पूजा आहे, माणसाने माणसासाठी केली. आणि सांगितलं, सुंदर जीवन जगा, लिंगायत म्हणून जीवन जगा, हृदयावस्थी इष्टलिंग धारण करा. इष्टलिंग धारण केल्यानंतर पुन्हा मोबाईल हातात घेऊन एसटीडी मध्ये जायची गरज नाही ना. मोबाईल पण आहे, लँडलाईनला लाईन मध्ये थांबलाय, जमतंय का? आणि थांबलं तर लोक हसतील ना. इष्टलिंग इथं आहे, न अन्य देवतार्चना नाम, न पूजयेत, न निरक्षयेत. अनेक देवांची उपासना घातक आहे. एकदा मी तुम्हाला म्हटलं काल की नवी मुंबईमध्ये कथा होती, वाशिम. त्याच्या घरी गेलो, देवाऱ्यामध्ये 235 देव होते. किती किती देव होते? मी कोणाच्याही घरी गेल्यानंतर थोडस भिंतीवर पाहतो, कोण दिसतंय का, बाप दिसतोय का लावारीस बेवारीस लोक आहेत या घरामध्ये, बसवण्णांची प्रतिमा आहे का, धर्मचिन्ह आहे का, अस्मिता आहे का, आत्मसन्मान आहे, कि मग गुलाम लोक राहतात या घरामध्ये. देवाला पाहिला, नवरा बायको दोघेही सुशिक्षित, मुंबईत 2 BHK, चांगल्या ठिकाणी घर, आणि देवाऱ्यात किती देव? 235. मी आश्चर्यचकित झालो, मुंबई सारख्या ठिकाणी एवढी देव. मी त्यांना म्हणलं, वहिनी तुम्ही ड्युटीला किती वाजता जाता? नवी मुंबईतनं मुंबई सिटी मध्ये. म्हणजे 2 तास लागतात जायला. ठीक आहे. येता किती वाजता? 5-6 वाजता ऑफिस सुटतं, यायला मला 9 वाजतात. ठीक आहे. मी म्हणलं 235 देव आहेत, एका देवाला पूजा करण्यासाठी निदान 1 मिनिट तर लागेल. त्याला घेणे, आंघोळ घालणे, बाहेर काढणे, कपड्यानं पुसणे, हळद लाव, कुक्कू लाव, दिबीत लाव, उदबत्ती फिरव, दिवा फिरव, साखर लाव, वगैरे वगैरे. ह्या सगळ्या प्रक्रियेला किती मिनिट लागते? एका देवाला 1 मिनिट. मी म्हणलं 235 देव आहेत, 4 तास तर लागत असतील या बाईला.
मग ही बाई झोपते कधी, पूजा करते कधी, ड्युटीला जाते कधी. मी म्हणलो काय भक्तिवान बाई आहे ही. मी म्हणलं अहो एवढे देव पुजताय, किती वेळ लागत असेल तुम्हाला. ती म्हणजे काही नाही, 2 मिनिटाचं काम आहे. वांगड 2 मिनिटाची कशी, काही नाही म्हटलं, 2च मिनिट लागतात मला. काय करते मी, स्नान करते, त्याच्यानंतर थेट देवाऱ्यात येते आणि माझ्याकडं तो वारकाच्या दुकानात फस मारायचा तोंडावरला फवारा असतो ना, त्यांनी एकदा सगळ्या देवांना फिरवते. उदबत्ती फिरवली की पूजा संपली. या पूजनाला अर्थ नाही. एकाला भजा, एकालाच माना, एकाला समर्पित व्हा, एका बरोबर प्रामाणिक राहा. एक तत्व कळालं की जगातली सगळी तत्व कळाली. आणि बसवण्णांनी म्हणले इष्टलिंग कळालं, तुम्हाला जग कळालं. लिंगमय जगत सर्व म्हणले, याच्यातच सगळा परमात्मा, सगळी सृष्टी याच्यामध्ये आहे. अनेक देवांची उपासना नको. इष्टलिंगाची पूजा, तळ हातावरती इष्टलिंग दिला आणि मुलांना सांगितलं तुम्ही आता लिंगायत होत आहात, इष्टलिंग धारण केला आहात, तर मग एक काम करा, लिंगायत म्हणून जगायचं असेल आनंदाने, सन्मानाने, प्रेमाने, तर लिंगायतांसाठी 7 अटी आहेत. देर आर 7 टर्म्स अँड कंडिशन्स टू बी लिंगायत. हे सगळं दृश्य कोण पाहत होतं वरना? पेद्दी. हे सगळं बघत होता. तू विचार करायला लागला हे घर किती चांगलं आहे, त्या घरातल्या महिला किती समाधानी आहेत, मुलं किती आज्ञाधारक आहेत, घरात किती सुंदर वातावरण आहे. हे लिंगायताचं घर आहे, इष्टलिंग धारकांचं घर आहे, जिथे बसवण्णांची वचनं गायली जातात, त्या लिंगवंताचं हे घर आहे. आपल्याला देखील असं घर करता येईल का? तो विचार करायला लागला. एक माझं घर आणि एक हे घर. माझ्या घरामध्ये लोभी स्त्री, या घरामध्ये समाधानी स्त्री. माझ्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य, या घरामध्ये वैभव संपन्नता. माझ्या घरामध्ये धर्मच नाही, या घरामध्ये धर्म. विचार करायला लागला तो. स्वतःच्या कुटुंबाचा आणि त्या लिंगायताच्या कुटुंबाचा विचार करायला लागला. आणि मनात म्हटलं अरे आपल्याला पण असं होता येईल का? मिळेल का संधी एवढं चांगलं जीवन जगण्याची? कारण कालपेक्षा आज, आजपेक्षा उद्या आणि उद्यापेक्षा परवा चांगलं जीवन जगणं म्हणजे धर्म आचरण करणं आहे. तो विचार करायला लागला, मला मिळेल का असं चांगलं जीवन जगता येईल का? तेवढ्या गुरूंनी खाली दीक्षा देताना म्हटलं पोरांनो तुम्ही आता लिंगायत झाला आहात, नवा जन्म झाला तुमचा. लिंगायत म्हणून जगत असताना पहिलं पथ्य पाळा, कळबेड. कळबेड म्हणजे चोरी करू नको. ऐकल्याबरोबर छातीत धस्स झालं. कोणाच्या? कोणाच्या? पेद्दीच्या. तू विचार करत होता लिंगायत होता येईल का? आणि तेवढ्यात म्हटलं लिंगायत व्हायचंय ना तर 7 पथ्य पाळावे लागतील. पहिलं पथ्य सांगितलं, कळबेड, चोरी करू नको. बसवण्णांनी एका शब्दामध्ये सांगितलं, कळबेडा, चोरी करू नको. मन्मथ स्वामींनी एक ओवी लिहिली याच वचनावरती, या शब्दावरती. मन्मथ स्वामींनी लिहिलं, वाटेवरी धन पडिले असता, तयासी धनी कोणी नसता, तेही अपेक्षेने उचलून घेता, निरपेक्षता ती बुडाले. बसवण्णांनी कळबेडची व्याख्या नाही केली, मन्मथ स्वामींनी केली. ज्या मार्गाने बसवण्णा गेले त्याच मार्गाने मन्मथ माऊली जातात. एक एक शब्द घेतले. पहिली अट सांगितली, चोरी करू नको. लगेच सांगितलं लिंगायताचं दुसरं लक्षण. दुसरी अट आहे, लिंगायत व्हायचं आहे. उग पट्टा ओढून फिरायला जमणार नाही, उग टीसीवर लिंगायत लिहिल्यानं जमणार नाही. दुसरी अट सांगितली, कोलवेडा, हिंसा करू नको. हे मारून खा, ते कापून खा, ते शिजवून खा, ते भाजून खा. ह्याला पकडून मार, त्याला पकडून मार, त्याची शिकार कर, याची शिकार कर, अजिबात नाही. जीव हिंसा करीना, शब्दे कोणासी दुखविना, भुवई उचलविना कोणावरी. मन्मथ स्वामींनी सांगितलं, कोलवेड
हिंसा करू नको. लिंगायताची लक्षणं सांगतोय. माझ्यासह आपण सगळेजण किती पर्सेंटेज मध्ये ओरिजिनल लिंगायत आहोत चेक करायचं. त्या टर्म्स, त्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपण बसतो का? कळबेड कोलबेड. तिसरं सांगितलं कुसिय नडुयलु बेड. म्हणजे कुसिय नडुयलु बेड म्हणजे सुळ माताड जिल्हा, खोट बोलायचं नाही. आता खोटं बोलायचं नाही म्हणल्यावर मोबाईल आल्यापासून तर 100% खोटं बोलणारे लोक. इकडला माणूस म्हणतोय कुठं आहेस, तो म्हणतोय या ठिकाणी आहे. खरं सांग, व्हिडिओ कॉल कर बरं, व्हिडिओ कॉल कर बरं. याला खरंच वाटत नाही, पण तू लोकेशन शेअर कर. कळबेड कलबेड खुशी नडुयलु बेड. चौथं सांगितलं मुनिय बेड. रागावू नको, क्रोध करू नको, कारण क्रोध आला की विवेक संपतो माणसाचा, आणि विवेक संपला की मग सर्वनाश होतो. लक्षात घ्या, बसवण्णांनी सांगितलं क्रोधित होऊ नका. माझा एक मित्र तुरुंगावरती थोडा अभ्यास करत होता, जेलची लाईफ. आणि त्यांनी मला म्हटलं एकदा की त्या जेलमध्ये सराईत गुन्हेगारच नाहीयेत. तुरुंगात अचानक राग आला आणि रागात काहीतरी केलं, तीच माणसं तुरुंगात आहेत. सराईत कशाला सापडल तिथं? सराईत सापडतच नाही, तू जातच नाही तुरुंगात. छोट्या मोठ्या गोष्टींचा राग आला आणि हातातून काहीतरी प्रमाद घडला, ती माणसं तुरुंगात आहे. 10-10 वर्ष 15-15 वर्ष. राग आला मित्राला मारलं, राग आला बायकोला मारलं, राग आला मुलाला मारलं, राग आला भावाला मारलं, राग आला पुतण्याला मारलं, राग आला शेजाऱ्याला मारलं. क्षणात राग आला, विवेक संपला, परिणाम विनाशाचा झाला. म्हणून बसवण्णांनी म्हणलं मुनिय बेड. किती झाले? अन्यरिगे असह्य पडबेड. आपल्यामुळे इतरांना त्रास होईल असं वागू नका म्हणून सांगितलं बसवण्ण. कळबेड कोलबेड कुसियम नडुयलु बेड मुनिय बेड. अन्यरिगे असह्य पडबेड तरुण बन्निसबेडा. मी केलो मी केलो मी केलो मी केलो असं म्हणायचं. मी 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 माणसं मी 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 करतात. आयुष्य सगळं या मीपणामुळे माणसाचं वेदनांनी भरून जातं. सगळ्या संघर्षाचं बीज अहंकार आहे. आणि म्हणून मनोज स्वामीने खूप सुंदर सांगितलं, एकला अहंकार त्यागिता सर्वही त्यागिले होय तत्वता. जेवी वृक्ष मुळी उन्मळिता शाखा पल्लवून माळल्या तन्न बन्निसबेड. इदर हळियल्लु बेड. इदर हळियल्लु बेड म्हणजे दुसऱ्याची निंदा करायचं. त्यानं लई शान आहे का, तिनं लई शाणी आहे का, असं कोण कसं करत नाही. आपापलं बघू आपण, आपला आपण करावा विचार. तेने सौख्य फार होय जीवा. स्वतःचा विचार करा म्हणले. कळबेड कोलबेड कुसिय नडुयलु बेड मुनिय बेड. अन्यरिगे असह्य पडबेड तन्न बन्निसबेड. इदर हळियल्लु बेड. इದೇ ಅಂತರಂಗ ಶುದ್ಧಿ, ಇದೇ ಬಹಿರಂಗ ಶುದ್ಧಿ, ಇದೇ ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವನೋಲಸುವ परी. बसवण्णांनी म्हणलं ही 7 पथ्य असतील तर तुम्ही लिंगायत आहात. बसवण्णांनी 7 सांगितले. तथागत बुद्धांनी सांगितलं पाणातिपाता वेरमणी सिक्खापदां समाधिना. अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदां समाधिना. बुद्धाने सांगितलं, पंचशील सांगितले. कदाचित त्या काळात 5 शिलांची आवश्यकता असेल. बसवण्णांच्या काळात कदाचित 7 शिलांची आवश्यकता असेल. बुद्धाच्याही पूर्वी महावीराने त्याने धर्म दिला, अहिंसेचा मार्ग दाखवला, समतेचा मार्ग दाखवला, प्रेमाचा मार्ग दाखवला की माझ्यामुळे कोणाला त्रास होता कामा नये.
खर तर वीर त्याला म्हणतात जे सगळ्याला मारते, त्याला वीर म्हणतात. पण ते महावीर आहेत. शस्त्र न उचलता सगळ्या जगातल्या मनावर राज्य करणारा महावीर आहे. लक्षात घ्या. म्हणून त्यांना महावीर म्हटले की मी हिंसा न करता महावीर आहेत. बसवण्णांनी 7 पद्य सांगितले आणि सांगितले, इदे अंतरंग शुद्धी, इदे बहिरंग शुद्धी, इदे नम्म कूडल संगम देव. दीक्षा दिली छोट्या छोट्या मुलांना, सांगितलं तुम्ही आता नव्या जीवनामध्ये प्रवेश करत आहात, नव्या जगामध्ये तुमचा प्रवेश होतो आहे. बघा, आपण डाव्या हाताला, डाव्या पायाला काय समजतो? काय समजतो? बोला की, काय समजतो? बसवण्णा केवळ समाजातली अस्पृश्यता संपवली असं नाही बरं. माणसानं एवढी जात पोचली, माणसाने एवढी अस्पृश्यता पोचली. माणसाला सवय आहे लग्न करायच्या वेळा जात विचारते, बरोबर आहे ना? ठीक आहे, विचारत असेल, आपण समजून घेऊया. एवढंच नाही, रस्त्यावर भांडणं जरी चालू असलं, कोण कोणाला मारते बघत नाहीत, कोण कोणा जातीचं आहे बघतात. इथपर्यंत जात डोक्यात गेली माणसाच्या. तिकीट देताना जात, मतदान करताना जात, सगळ्या गोष्टी जात. म्हणून बसवण्णांनी, शरणांनी सांगितलं, या सगळ्या जाती व्यवस्थेला तिलांजली देऊन नव्या जीवनामध्ये प्रवेश. मी आता लिंगायत झालो. आणि पोरांना सांगितलं, तुम्ही आता प्रत्यक्ष परमात्मा झाला. भक्त माहेश्वर प्रसादी प्राणलिंग शरण ऐक्य. क्षटस्थलाचा सिद्धांत चालत राहा. देव बनण्यासाठी मी तुम्हाला हे इष्टलिंग दिलंय म्हटलं. आणि हे इष्टलिंग बसवण्णांनी कोणत्या तळहातावरती ठेवलं? आपल्या. आता डावा हात जर पेशी म्हणावं तर बसवण्णांनी हे इष्टलिंग कोणत्या तळहातावरती ठेवलं? डाव्या तळहातावरती. लक्षात घ्या, समाजातलाच नाही, शरीरातला देखील जातीवाद संपवण्याचं काम महात्मा बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये केलं. उजवा डावा असं काही म्हणू नका, सगळं समान आहे. हे ऐकलं, महाराजांनी आशीर्वाद दिला आणि महाराज निघून गेले. मध्यरात्रीच निघून गेले. पहाट होत होती. घरातली माणसं सगळी जेवण केली. दीक्षेचा कार्यक्रम झाला. मस्त झोपली. तिजोरी उघडी होती. समोर घर होतं. रस्ता मोकळा होता. चोर पेद्दीवरती होता. पण त्याचा विवेक जागृत झाला होता. सारखं त्याच्या कानामध्ये एकच ध्वनी घुमत होता, कळवेड चोरी करू नको, कळवेड कळवेड. विवेक जागा झाला. माणसाचा विवेक जागृत होणं हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे. वीर वैराग्य निधी अक्क महादेवीने एका वचनात सांगितलं, धो धो मुसळधार पाऊस पडतो आहे, पण त्या पावसात मीच जर माझी घागर पालती ठेवली तर भरेल का? नाही. शरणांनी, संतांनी प्रबोधनाचा वर्षाव महाराष्ट्रावरती केला, देशावरती केला. पण आम्ही जर सुप्त अवस्थेत असू, आम्ही जर झोपलेले असू, आम्ही जर मेलेले असू, विवेक शून्य असू, तर त्या प्रबोधनाचा परिणाम काही होणार नाही. त्याचा विवेक जागा झाला पेद्दीचा. तो विचार करायला लागला, अरे आता 2 मार्ग आहेत. एक तिजोरीकडे जातोय आणि दुसरा लिंगायत होण्याकडे जातोय. नीट आहे का? त्याच्या पुढे 2 मार्ग होते. एक मार्ग तिजोरीकडे चालला आहे. हिरे माणिक मोती रत्न आहेत, सोनं आहे, पैसे आहेत. आणि दुसरा मार्ग कळवेड कोलवेड कुसिय नडुयलु बेड मुनिय बेड. एक तो मार्ग आहे. विचार करायला लागला. हळूहळू पहाट होत होती. हा म्हटला, अरे
आता आपण जर असंच विचार करत बसलो तर सूर्योदय होईल आणि प्रकाशामध्ये फुकटात आपल्याला मार खायची वेळ येईल. खाया ना पिया गलास थोडा बाराना. पटकन निघावं आता. जाऊ दे, आपल्याला नाही होत ना आता, चोरी करण्याची बुद्धी होत नाही ना. बघा एक क्षण किती परिवर्तनाला लागला. शरणांचं एक वचन, बसवण्णांचं एकच वचन, एकदाच ऐकलं. एक वचन एकदा ऐकलं, परिवर्तनाला प्रारंभ झाला. इष्टलिंग पूजा एकदा डोळ्याने पाहिली, केली नाही अजून, हो अजून केली नाही, फक्त पाहिली, परिवर्तनाला प्रारंभ झाला. अष्टावरण पाहिले, परिवर्तनाला प्रारंभ झाला. म्हणलं आपल्याने आता चोरी होत. मग निघावं आपण आता, चलावं आपण. फक्त स्वर धरा, स्वर धरा फक्त, बस तेवढंच. आपण निघूया. निघायला लागला तो. चालत 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 गोदावरीच्या किनाऱ्यावर निघाला. पहाटेच्या दवबिंदूंनी सगळी पृथ्वी शीतल झाली होती. पायाला गार लागत होतं देशात. शेजारी गोदावरी शांत शांत संत गतीनं वाहत असताना पेद्दीच्या कानात मात्र एकच वचन ऐकू येत होतं. कळबेड कोलबेड. असं म्हणतात उषा आणि प्रभा उगवल्या. हळूहळू सूर्य उगवायला प्रारंभ झाला. त्याच्या सुंदर किरणांनी ती नांदेडची नगरी, तो गोदावरीचा काठ सगळीकडे हळूहळू प्रकाशमान व्हायला. जसं गोदावरीचा काठ प्रकाशमान व्हायला लागला तसं तसं पेद्दीच्या हृदयामध्ये बसवण्णांच्या वचनाची ज्योत पसरायला लागली, प्रकाशमान व्हायला. एका नव्या विचाराचा पेद्दी घराकडे परतत होता. खाली मान घालून फक्त त्या वचनांचा विचार करतो. कळबेड. दूरवर पाहिला. झोपडीत त्याची बायको त्याची वाट पाहत होती. तिला पिवळं व्हायचं होतं. ती वाट पाहत होती. आता येईल तवा येईल. कानातला आणेल का नाकातला आणेल, गळ्यातनं आणेल का पायातनं आणेल, आपल्या मापाचा आणेल की मग जास्तीचा आणेल, कसं होईल का नाही, सारखं सारखं विचार करत होती. आता येईल तेव्हा येईल. रात्र गेली, वाट पाहायला लागली. दूरवरनं पाहिलं, पेद्दी रिकाम्या हाताने येत होता. काहीच नव्हतं. मी म्हणलं लोभ पापाचा बाप आहे. कारण लोभ पूर्ण जर झाला नाही तर क्रोध जन्माला येतो. दूरवरनं पाहिली, रिकाम्या हाताने येतोय पेद्दी. मनातल्या मनात म्हटली, हा कडू भाड्या असंच करतोय, गोड बोलतोय, कधीच काहीच करत नाही, नुसतं बोलतोय बोलायच्या कामाचं. सर्व मायेचे ममतेचे, कोणी नाही संगतीचे. दारात थांबली बायको. म्हटली कुठाय चोरीचा माल. रागात डोळे होते तिचे, डोळे आग ओकत होते. तिने म्हणली कुठाय चोरीचा माल, आणतो म्हणला. तो विचार करायला लागला, त्या घरातल्या स्त्रिया ज्यांच्या हृदयावरती इष्टलिंग आहे, किती समाधानी आहे, शांत आहे, ज्यांच्या भाळावरती भस्म आहे, त्या स्त्रिया. आणि एक माझी बायको, एक ते घर आणि एक हे घर. डोळ्यातनं आसवांच्या धारा व्हायला सुरू झाल्याबरोबर पेद्दीची बायको काळवानं म्हटली, काय काय झालं? चोरी करताना सापडलं का? कोणी मारलं का तुम्हाला? तुम्हाला नाही मारलं, नाही मारलं. मग का रडताय? पोलिसांनी पाहिलं का? नाही नाही, पोलिसांनी पण नाही पाहिलं. मग का रडताय? संधी मिळाली नाही का? नाही, संधी मिळाली. मग रडताय कशासाठी? शिवदास माऊलींनी खूप सुंदर प्रमाण सांगितलं. बारे बारे गेलो बाला, बारे बारे गेलो बाला, बारे बारे गेलो बाला, बारे बारे गेलो बाला, बारे बारे गेलो बारे
बारे गेलो बाया, बारे बारे गेलो बाया, बारे बारे गेलो बाया, बारे बारे गेलो बाया, बारे बारे गेलो बाया, बारे बारे गेलो बाया, बारे बारे गेलो बाया, मजतारी संभाळाया, मजतारी बारे बारे गेलो बाया, बारे बारे गेलो बाया, बारे बारे गेलो बाया, बारे बारे गेलो बारे बारे गेलो बाया. रडायला लागला. बायको म्हणली का रडते सांग अगोदर, कुठे चोरीचा माल, रडायला लागला. तेवढ्यात त्यांनी म्हटलं काळोबा, संधी होती चोरी करण्याची, रस्ता मोकळा होता, लोक झोपलेली होती, जग झोपलं होतं. पण काय सांगू, जे दृश्य पाहिलं, जे ऐकलं, त्याच्यामुळे माझा आत्मा जागा झाला ग. जग झोपलं पण आत्मा माझा जागा झाला. आणि आता या जागृत झालेल्या माझ्या आत्म्याला पुन्हा मला झोपू द्यायचं नाही. मी चोरी करणार नाही. बायकोनं डोळे मोठे केले, म्हणजे कस काय माणूस एवढं सुधरू शकतो. आणि हा तर अट्टल चोर. आणि हा म्हणतोय चोरी करणार नाही, कळबेडा. एवढ्यावर थांबला नाही, पुन्हा म्हणला काळोबा एवढंच नाही, कोलबेडा. मी शिकार देखील करणार नाही, याला मार त्याला मार अजिबात करणार नाही. बायकोनं आणखीन डोळे मोठे केले आणि पुन्हा म्हटला एवढंच नाही, हुसियन डुयलू बेडा, मी खोट पण बोलणार नाही. असं म्हटल्याबरोबर बायकोनं म्हटली हा दचकलाय, म्हणजे अंधारात होती तू भेलय कशाला, हा याला काहीतरी झालंय. कस काही सुधारतात माणसं, की कशी सुधारू शकतात माणसं. 10 वेळेस मार खाल्ला, 100 वेळेस अटक झाली तरी सुधारला नाही, आणि आपण डायरेक्ट रडत रडत म्हणतोय ऐक काळोबा, एवढंच नाही तर मी इथून पुढे तुला रागावणार देखील नाही. तू काही जरी बोललीस तरी माफ, तू बघ बोलून म्हणणार. तिनं आणखीन डोळे मोठे केले होते तेवढे पण. खळबेड कोलबेड हुसियन डुयलू बेड मुनिय बेड अड्डरिगे असह्य पडत, मी दुसऱ्याला त्रास होईल असं वागणार नाही. तन्न बन्नी सुबेड, अहंकार उन्मत्त होणार नाही, मी 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 म्हणणार नाही. आणि ऐक इधर हळियलू बेड, लोकांची निंदा करणार नाही. एवढं ऐकल्याबरोबर त्याच्या बायकोनं म्हणली माझा नव्याला बाणामती झाली. हे बिघडलं, हे बिघडलं, आता याचं काही खरं नाही. तेवढ्यात म्हटला काळवा चल चल, बांध गठोड, घे 2-4 खापर आहेत, 2-4 भांडी आहेत, बोचक बांध, 2-4 चिरगुट आहेत, गुंडा बोचक्यात घे आणि चल माझ्या बरोबर. काळवानं म्हणलं कुठं, यांनी म्हटलं कुठं काय विचारतेस. अगं चोरून चोरून ज्यांचं एकच वचन मी ऐकलो तर माझ्या हातला चोर संपायला लागलाय, मरायला लागलाय. रोज जर मी हे वचन ऐकलं आणि रोज जर ही इष्टलिंग पूजा पाहिली तर माझ्यातला चोर तर मरणारच आहे, पण माझ्यात किती दिव्य प्रतिभा निर्माण होईल. विचार कर, कल्पना कर, बघायला जाऊ. चोर मरायला लागलाय. एकदाच पाहिलो
एकदाच ऐकलो, वचन पचन व्हायला प्रारंभ झाल्याबरोबर माझ्या जीवनामध्ये एवढं परिवर्तन झालं. रोज जर इष्टलिंग पूजा पाहिली, रोज जर वचन ऐकायला गेलं, रोज जर सद्गुरूंचं दर्शन होत गेलं, रोज जर भस्म पाहायला लागलो, अष्टावरणाची अनुभूती व्हायला लागली, तर माझ्या जीवनामध्ये किती परिणाम होईल. चल लवकर, चल बांध गटोडा, आपण जाऊया कंधारला, जाऊया उर्लिंग स्वामीच्या मठामध्ये जाऊया आणि तिथं जाऊन राहूया. बायको गर्दा करायला लागली, शिव्या घालायला लागली, पण यानं ठरवलं होतं काही म्हणलं तरी गप्प बसायचं. तिने म्हणली चांगली संधी आहे, आता हा काहीच म्हणणार नाही म्हणल्यावर आता ह्याला सगळंच कळतं काढते म्हणली. गेल्या 10-12 वर्षाचं काय बोलायची ती बोलायला लागली. हा म्हणला बोलत राहा, पण माझ्या मागे चालत राहा. त्याने डोक्यावरती गटुडं घेतलं आणि निघाला कंधारच्या मठाकडे. मागे मागे बायको निघाली. कंधारच्या त्या माळ रानावरती एका कोपऱ्यामध्ये पेद्दीने छोटीशी झोपडी बांधली आणि दररोज चोरून त्या मठाकडे यायचा. लांब न पाहायचा, गुरु न पाहायचा, उर्लिंग स्वामींना दूर न बघायचा. जमेल तेवढं मठातली चर्चा ऐकायचा, जमेल तेवढं वचन कानावरती घ्यायचा बसवण्णांची, शरणांची. आणि कंधारच्या माळावरली वाळलेली सगळी लाकडं तोडायचा, फोडायचा, मोळ्या 2 बांधायचा, 1 मोळी कंधारच्या बाजारात विकायचा, त्याच्यातनं मिठा मिरच्याचा संसार भागवायचा आणि दुसरी मोळी बरोबर मध्यरात्र झाल्यानंतर हळूच उर्लिंग स्वामींच्या मठामध्ये आणून टाकायचा. कारण तो मठ होता. मठाची व्याख्या काय आहे? मठ म्हणजे मंदिर नाही, मठ म्हणजे मंगल कार्यालय देखील नाही. मठ संस्काराचं केंद्र आहे. गावात कुठे भांडण होत असेल तर ते मठात येऊन मिटायचं. अगोदर घरात कोणाच्या भांडणं झाली की ती गुरूंच्या मठात येऊन मिटायचं. आता मठातच हेंडगे लागल्यात, आपण काय करणार? मठातच भांडणं सुरू झाल्यात, आपण काय मिटवणार? त्यांची त्यांच्या कोर्ट कचेऱ्या सुरू आहेत. असो तो भाग वेगळा. दररोज ही सेवा चालू होती. कारण 2 गोष्टी जिथे मिळतात त्याला मठ म्हणतात. लिंगायतांच्या मठाचं वैभव आहे, वैशिष्ट्य आहे, चळवळीचं केंद्र आहे, बहुजनांच्या हक्काचं केंद्र म्हणजे लिंगायतांचा मठ आहे. लिंगायताच्या मठात 2 गोष्टी मिळतात. एक 24 तास अन्नदान, दासोह म्हणतो आम्ही त्याला, आणि दुसरं मिळते 24 तास ज्ञानदान. अन्न आणि ज्ञान दोन्ही गोष्टी जिथं अविरत मिळतात तो लिंगायत मठ आहे. आणि इथे विद्यार्थी शिक्षणासाठी होते. शिक्षणाचं केंद्र म्हणजे मठ, चळवळीचं केंद्र म्हणजे मठ, परिवर्तनाचं केंद्र म्हणजे मठ, संस्काराचं केंद्र म्हणजे मठ. आणि तिथल्या विद्यार्थ्यांना, येणाऱ्या आगमनार्थींना प्रसादासाठी म्हणून हा लाकडाची मोळी रात्री आणून टाकायची. बराच काळ निघून गेला. वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष ही सेवा सतत चालू होती. अविरत सेवा. एके दिवशी गुरूंनी विचार केला की 12 वर्षापासून आपल्या लिंगायत मठामध्ये ही लाकडाची मोळी आणून कोण टाकतोय? 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, अविरतपणे सेवा चालू आहे. कोण आहे बघावं. लपून बसले. एके दिवशी मध्यरात्र झाली आणि पेद्दीने हळूच मठाच्या प्रांगणामध्ये प्रवेश केला. मोठीच्या मोठी अशी लाकडाची मोळी होती त्याच्या डोक्यावरती. त्याने सुगावा घेतला. इकडे तिकडे कोणीच नाही म्हटल्यानंतर कोपऱ्यात हळूच डोक्यावरला भारा खाली टाकला. मागे वळणार तेवढ्यात खांद्यावरती कोणाचा तरी हात पडला. दचकून मागे वळून पाहिला. कोण होते? प्रत्यक्ष कंधारच्या मठाचे स्वामी उर्लिंग स्वामी होते. त्यांना पाहिल्याबरोबर, स्पर्श केल्याबरोबर पेद्दीच्या अंगावर रोमांच उभे राहिले. डोळ्यात आसवांच्या धारा सुरू झाल्या. कारण ज्यांच्या मुखातून आलेल्या एका वचनाला ऐकल्यामुळं, ते वचन पचन झाल्यामुळं पेद्दीच्या जीवनामध्ये समग्र परिवर्तनाला प्रारंभ झाला होता. ते प्रत्यक्ष उर्लिंग स्वामी समोर होते.
गुरुलिंग स्वामींनी विचारलं पेद्दीला, का रे बाबा कोण आहेस तू? कोण आहे म्हटल्याबरोबर थरथरत्या ओठांनी पाणावलेल्या डोळ्यांनी हात जोडून पेद्दी म्हणाला, स्वामी मी चोर पेद्दी आहे हो. काय म्हटला? मी चोर पेद्दी आहे बरं. 12 वर्षात चोरी केली नव्हती, 12 वर्षामध्ये हिंसा केली नव्हती, 12 वर्षामध्ये खोटं बोललं नव्हतं, 12 वर्षामध्ये क्रोधात रखरख केली नव्हती, 12 वर्षामध्ये इतरांना त्रास होईल असं वागलं नव्हतं, 12 वर्षामध्ये स्वतः उन्मादाने अहंकाराने उन्मत्त झाला नव्हता, 12 वर्षामध्ये लोकांची निंदा केली नव्हता. तरी देखील कोण आहेस तू म्हटल्याबरोबर पेद्दीनं म्हणलं, स्वामी मी पेद्दी चोर आहे हो. त्याच्या खांद्यावर हात ठेवून गुरुलिंग स्वामींनी म्हणलं, तुझ्या थरथरत्या ओठातून पाणावलेल्या डोळ्याने तू जे बोलतोस ना पेद्दी, हे सत्य शब्द आहेत, पण तू चोर नाहीस, तू पुण्यात्मा आहेस. कोणीतरी तू चोर नाहीस, तुझे डोळे सांगतायत, तुझी देहबोली सांगते तू चोर नाहीयेस. सांग, मठाची सेवा का करतोयस? मठामध्ये एवढं लाकडाच्या मोळ्या 12 वर्षापासून का टाकतोयस? पेद्दीनं म्हणलं, स्वामी तुम्ही माझे गुरु आहात, गुरूंच्या मठाची सेवा करणं आमचं काम आहे. गुरुलिंग स्वामींनी म्हटलं, अरे बाबा आपली ओळख नाही पाळख नाही, तू मला गुरु का म्हणतोयस? लिंग दीक्षा झाल्या विण लिंगायतची नव्हे जाण, ज्ञाती धर्माची खूण सत्य जाण पार्वती. तू, मी काही तुला इष्टलिंग दीक्षा दिली नाही, मी तुझा गुरु कसा होऊ शकतो? शक्य नाही, मी तुझा गुरु नाही. बोल, लाकडाचे पैसे किती झाले? तो बघायला लागला, जगा वेगळा स्वामी दिसतोय. सगळे स्वामी हाणायचं बघतात, हे सांग तुझे लाकडाचे पैसे किती झाले बघ. जगा वेगळा संन्यासी आहे. मी फुकट घेणार नाही, मी बसवण्णांच्या विचाराचा जंगम आहे. बसवण्णांनी सांगितले, फुकट कोणाला काही द्यायचं नाही, फुकट कोणाचं काही. लिंगायत धर्म हा फुकट्यांचा धर्म नाही, हा कायकवाद्यांचा धर्म आहे. कष्ट करा, श्रम करा, मेहनत करा, आत्मसन्मानाने जगा. म्हणून सांग तुझ्या लाकडाचे पैसे किती झाले? 12 वर्षाचं बिल सांग, तेवढे पैसे देतो. पेद्दीनं म्हटलं, अवघडच आहे. तो म्हणलं, पैसे नका, तुमच्या मठातनं लोक उपयोगी कामं होतात. नाही काही सांगू नको, सांग पैसे किती झाले. तुम्ही खरंच मला देणार आहे का लाकडाच्या मोबदल्यात? पैसे देणार आहे मला, मोबदला देणार? होय सांग, देणार आहे मोबदला. तुम्हाला जर मला लाकडांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 12 वर्ष केलेल्या मी सेवेच्या मोबदल्यात मला जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर एक काम करा. 12 वर्षापूर्वी नांदेड मध्ये त्या सुरैया सावकाराच्या घरात त्या दिवशी रात्री तिथल्या लहान लहान मुलांच्या तळहातावरती जे ठेवलं, गळ्यात जे बांधलं, ते मला पण बांधला. गुरुलिंग स्वामींनी म्हटलं, तुला कसं माहिती एवढं? आपली भेटच पहिल्यांदा होते, तुला कसं नाही? तो म्हणा, नाही मी तुम्हाला म्हंटलो भेटल्याबरोबर, मी पेद्दी चोर आहे. ज्या क्षणाला तुम्ही तिथे आला होतात त्याच क्षणाला मी चोरी करायला तिथे गेलो होतो. तुम्ही तिथं कार्यक्रम चालू होता तुमच्या दीक्षा संस्काराचा, माझं वर्ण लाईव्ह टेलिकास्ट चालू होतं, सगळं लाईव्ह बघत होतो. असं होय. पण एक सांगू का तुम्हाला स्वामी? पेद्दीला हात सांगले, तुम्ही तेव्हा म्हटलात ना कळवेळ. स्वामी बसवण्णांचं हे वचन मी ऐकलो आणि इष्टलिंग बांधून घेण्याच्या ध्यासापोटी लिंगायत व्हावं म्हणून, लिंगायत बनता आलं पाहिजे, वैभवानं जीवन जगता आलं पाहिजे म्हणून मी 12 वर्षामध्ये कळवेळ चोरी केलो. कोलबेड 12 वर्षामध्ये हिंसा केली नाही. हुसीन डुयलू बेड 12 वर्षात मी खोटं बोललो नाही, अगदी कोणालाच नाही, स्वतःशी पण नाही, कधीच नाही.
12 वर्षात मुनीय वेळ मी क्रोधित चालू नाही. 12 वर्षामध्ये अण्णिरिगे असह्यपण वेळा दुसऱ्याला त्रास होईल असं मी वागलो नाही. 12 वर्षात या सबंध 12 वर्षामध्ये तन्न वेळा मी 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 असं कधी केलं नाही. या 12 वर्षामध्ये इधर हळियल्लू वेळा लोकांची निंदा नाही केली मी. असं म्हटल्याबरोबर उर्लिंग स्वामींनी लगेच म्हटलं इदे अंतरंग शुद्धी इदे बहिरंग शुद्धी. पेद्दी अरे हीच तर अंतरंगाची शुद्धी आहे. हेच तर अपेक्षित आहे बसवण्णांना. हीच तर बहिरंगाची शुद्धी आहे. पेद्दीने म्हटलं स्वामी मी इष्टलिंग बांधून घेण्याच्या अधिकाराचा आहे ना आता तरी. असं म्हटल्याबरोबर उर्लिंग स्वामींनी म्हटलं अरे बांधल्यानंतर देखील सहजासहजी माणसांमध्ये परिवर्तन होत नाही. पण बांधून घेण्याच्या ध्यासापोटी तुझ्यात एवढं समग्र परिवर्तन झालंय. उर्लिंग स्वामींनी म्हटलं पेद्दी जगाच्या पाठीवर इष्टलिंग धारण करण्याचा पहिला अधिकार जर कोणाचा असेल तर तो तुझा आहे. कारण एवढा ध्यास तुझा लागलेला. पेद्दीने म्हटलं आणखीन एक प्रॉब्लेम आहे. काय मी जातीनं महार आहे, अस्पृश्य आहे, बहिष्कृत आहे. मला बांधाल का? मला घ्याल लिंगायत धर्मात? मला स्वीकाराल तुम्ही? नीट आहे का मी का म्हणतो? पेद्दीनं म्हटलं मला स्वीकाराल? मी बहिष्कृत आहे, मी अस्पृश्य आहे, पण मला लिंगायत व्हायचं. बसवण्णांच्या मार्गावरती यायचं. इदे अंतरंग शुद्धी इदे बहिरंग शुद्धी इदे नम्म कूडल संगम देव. ऐकल्याबरोबर उर्लिंग स्वामींना म्हटलं पेद्दी बसवण्णांना अगोदरच सांगून ठेवलंय लाज काय कुठल्याही जातीचा असू दे, कुठल्याही गोत्राचा असू दे, कुठल्याही सूत्राचा असू दे, सगळ्यांसाठी लिंगायत धर्माची दरवाजे उघडे आहेत. अनुभव मंडपाची दारं उघडी आहेत. स्वागत आहे. इष्टलिंग बांधण्याचा अधिकार तुला आहे. कारण बसवण्णांनी म्हणले आमचं आहे, आमचं आहे, आमचं आहे. आणि उर्लिंग स्वामींनी जाता जाता पेद्दीला म्हटलं पेद्दी एवढंच नाही, तुला मी इष्टलिंग दीक्षा देतो, पण एकट्याला नाही, जाऊन बायकोला सोबत घेऊन ये. कारण लिंगायत धर्म हा एकट्याचा नाही, सतीपतींचा धर्म आहे. बायकोला घेऊन ये, दोघे मिळून या, दोघे मिळून या. हा म्हणला हो तिथं तुमच्या नावानं लई शिव्या घालते, मी काय सांगू तुम्हाला. कोण याला भेटलं, हा बिघडला. स्वामींनी म्हटलं अजिबात ती काही बोलणार नाही, आता तिला घेऊन ये. कारण याच्या सात्विक वागण्याने, याच्या तपोबलाने, याच्या इष्टलिंगपोटी केलेल्या ध्यास परवाने तिच्यात देखील बदल झाला होता. तिला वाटलं 4 दिवस करून सोडून देईल, महिना 2 महिने करलं सोडून देईल, पण नाही. ती म्हणायला की परिवर्तन झालं. वचन पचन झाल्याबरोबर क्रांती झाली. बसवण्णांचं एकच वचन, पेद्दीनं केलं पचन, तर एवढं परिवर्तन. उर्लिंग स्वामींनी शेवटी म्हणलं पेद्दी अरे इष्टलिंग दीक्षा तर देतोच देतो, पण लक्षात घे तू होणार असलास काय, अस्पृश्य असलास काय, तुला इष्टलिंग धारण करण्याचा अधिकार तर आहेच. मी तुला इष्टलिंग दीक्षा देतो, पण त्याचबरोबर मी तुला माझं स्वतःचं नाव देतो. यानंतर लोक तुला पेद्दी म्हणणार नाहीत, उर्लिंग पेद्दी म्हणतील. आणि तेव्हापासून त्यांचं नाव उर्लिंग पेद्दी. उर्लिंग वेगळा, उर्लिंग पेद्दी वेगळे, 2 कॅरेक्टर आहेत वचन साहित्यामध्ये. स्वतःचं नाव दिलं एवढंच नाही, पुढे सांगतो आणखी 12वं शतक आहे.
काळव्वा आणि पेद्दी उर्लिंग पेद्दी दोघेही अनुभव मंडपाला आले. काही वर्ष राहिले, धर्मप्रचार केला, प्रबोधन केलं, साधना केली, इष्टलिंग योग शिवयोग साधला. त्या साधनेतून ज्ञानाचा स्फोट झाला. त्याच्याकडे अधिकार प्राप्त झाल्यानंतर बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये त्या होलार पेद्दीला कंधारच्या मठाचा स्वामी केलं. लक्षात घ्या, ही क्रांती आहे. 12व्या शतकामध्ये एक अस्पृश्य समाजात जन्माला आलेली व्यक्ती, बसवण्णांनी त्याला लिंगायत मठाचा गुरु बनवला. ही सगळ्यात मोठी क्रांती आहे. ही साधी गोष्ट नाही. गुरुपदावरती बसवलं. अधिकार पाहून, त्यांची मेहनत पाहून, पेद्दींची योग्यता पाहून आजही उर्लिंग पेद्दींची 366 वचन संपुट मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. योग मार्गाने भरलेली ती वचनं आहेत. षटस्थलावरली वचनं आहेत. एवढी गहन वचनं आहेत. अनेक विद्वान लोक त्याच्यावरती पीएचडी केलेला आपण पाहतो. कधी शाळेला गेले नाहीत पेद्दी. कुठल्या उच्चवर्णीय कुळामध्ये पंडितांच्या वेदोक्तांच्या घरामध्ये जन्माला आले नाहीत पेद्दी. झोपडीतला बहिष्कृत भारतातला एक सामान्य माणूस वचनांच्या बळावरती, शरणसंगतीवरती, इष्टलिंग योगाच्या बळावरती 12व्या शतकातला महान पंडित होतो, लिंगायत धर्मगुरू होतो. ही गोष्ट मुळातच प्रेरणादायी आहे. आणि म्हणून ही समग्र क्रांती ज्या भागात घडली, कंधार, आजही तो मठ कंधारला आहे. पण दुर्दैवाने निजामाच्या काळामध्ये त्या लिंगायत मठाचं परिवर्तन दर्ग्यामध्ये झालं. पण त्याच परिसरातनं आपण समता संदेश पदयात्रा काढतो. हा सगळा इतिहास महात्मा बसवण्णांचा अजूनही अंधारात आहे. काही लोक त्याला प्रकाशात येऊ देत नाहीत. जे लोक प्रकाशाला घाबरतात, जे लोक बसवण्णांचा विचार थांबवायचा प्रयत्न करतायत, ती सगळी जातीवादी व्यवस्था आहे. पण कालाप्रमाणे काल जसा पळतो आहे, लोकांचं प्रबोधन होत आहे, साहित्याचं काम चालू आहे, सामाजिक कार्यकर्ते काम करतायत. या सगळ्यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र बसव परिषद, भालकी मठ असेल किंवा अनेक व्याख्याते आहेत, शरण साहित्यिक आहेत, लिंगायत कार्यकर्ते आहेत, प्रबोधनकार आहेत, व्याख्याते आहेत, त्यांचं काम चालू आहे. त्याच सर्वांच्या प्रयत्नातून, परिश्रमातून, मागणीतून महाराष्ट्र शासनाने आपल्या कोल्हापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र याची परवानगी दिली, याची मान्यता दिली, कामाला लागले. त्याच्यासाठी इतिहास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे बसवण्णांचा, आणि म्हणून माझाही त्याच्यात वाटा असला पाहिजे, तुमचाही त्याच्यामध्ये वाटा असला पाहिजे. एकट्याचा वाटा जमणार नाही. बसवण्णांचं काम 770 शरणांना एकत्र आणून 1,96,000 जन्मांना कार्यान्वित केलेलं काम आहे. म्हणून त्या संदर्भामध्ये माहिती सांगण्यासाठी तुम्हीच बोला. की बंद कर सर, पॉज करा, तुम्हीच बोला ना. ताई बोलणार आहेत ना, मग त्याच्यामुळेच मी आवर्त घेतो.